पण खरंच ना, आधीचे आपण आणि आत्ताचे आपण किती फरक आहे ना आपल्यात. खूप फरक आहे. आय मीन बघा ना, म्हणजे तेव्हा मी तुमच्या बरोबर लग्न करणे इमॅजिन करू शकत नव्हतो, आणि आता आता मी तुमच्याशिवाय माझं आयुष्यच इमॅजिन करू शकत नाही. सई, किती फरक आहे. मी पण. तुम्ही माझ्या प्रत्येक विचारात असता देवांश. रिसेंटली खूप वाईट वाईट गोष्टी घडून गेल्यात. आपण इतका मोठा डिसिजन घेतलाय, सगळ्यांनी मिळून नवीन घरात शिफ्ट केलंय. मी तर माझं करिअर, आयुष्यच नव्याने सुरू केलंय. पण तुम्हाला माहिती आहे या सगळ्याचं बळ माझ्यात कुठून आलं? तुमच्याकडून. तुम्ही नसतात तर मला नाही माहिती मी हे सगळं कसं केलं असतं. हा, आता जरा बाबा अपसेट आहे, त्याच्यामुळे जरा वाईट वाटतंय. मला नाही माहिती ते कधी कधी या सगळ्यातनं बाहेर पडतील. तुमचे हे दडपण लवकर कमी होईल देवांश. हो, काळजी करू नका, सगळं काही चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, मला काय वाटतंय माहितीये का, आपली ही रूम आहे ना, आपण अगदी आपल्याला हवी तशी सजूयात. म्हणजे या रूम मध्ये आल्यावर आपल्याला शांतता, आनंद, प्रेम हे सगळं असं ना मिळालं पाहिजे. आणि तुम्ही नका काळजी करू देवांश, सगळं काही छान होणार आहे. बाबांची नाराजी पण लवकरात लवकर दूर होणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर चांगली नोकरी पण मिळेल. आय लव्ह यू सई. आय लव्ह यू टू देवांश. मम्मी काय करताय? शिरा. नाईस. का पण आज काही स्पेशल आहे का? अगं, आज आलोय ना आपण ह्या नवीन घरात. या घरातला आज पहिला दिवस आहे. मग देवाला गोडाचं नैवेद्य नको का दाखवायला, म्हणून करते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. छान दिसतोय हा शिरा. तुम्हाला माहितीये मम्मी, मला ना खूप आवडतो, माझा फेवरेट एकदम शिरा. मी काही हेल्प करू का? अजिबात नको. असं काय करताय मम्मी, करू द्या ना हेल्प. मागच्या वेळी तू केलेला शिरा चांगला लक्षात आहे माझ्या. तेव्हा सईनी मीठ घातलं असा आरोप केला होतास ना. आज माझ्यावर आणखीन कसला आळ घेशील देव जाणे. काही नको, मी करीन. असं का बोलताय मम्मी? तुम्ही लाईफ टाइम माझ्याशी असंच वागणार आहात का सगळे? मम्मी हो, मला माहिती आहे पास्ट मध्ये खूप चुका झाल्यात माझ्याकडून, पण आता मी या घराची सून आहे. आयुष्यभर मला या घरात राहायचंय. मला सुधारायचंय हो मम्मी स्वतःला. मला वाटलं होतं बाकी कोणी नाही, ऍटलिस्ट तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या. सॉरी. अगं, मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं, पण ताई घर सोडून गेल्यात ना म्हणून खूप अस्वस्थ वाटतंय मला. त्यात ह्यांची मनस्थिती ठीक नाहीये म्हणून जरा चिडचिड झाली माझी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय मला? मी अंडरस्टँड करू शकते. तुम्ही फक्त मला तुमची थोडीशी हेल्प करू द्या प्लीज. अगं असू दे. मी प्लीज मी नीट करेन. तुम्ही जे सांगाल ते नीट करेन. बर, हा सुका मेवा आहे ना, त्याचे काप कर. हा ओके. चॉपिंग प्लॅटफॉर्म मागे आहे. मम्मी मला ना एक क्वेश्चन विचारायचा होता. ते काल ना मला भैरवी मॅडम भेटल्या होत्या जायच्या आधी. काल भैरवी ताई गेल्या ते तुला माहिती होतं? कमाल आहेस तू. अगं मग तू सांगितलं का नाहीस आम्हाला? आपण त्यांना थांबवलं असतं ना. काय बोलायचं होतं? नाही 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 मम्मी,
मला नव्हतं माहित की त्या घर सोडून जाणार आहेत. म्हणजे मला माहित असतं तर मीच नसतं का थांबवलं त्यांना. मम्मी अहो रात्री फक्त आमचं बोलणं झालं. कशाबद्दल? जहागीरदारांच्या सत्याबद्दल. त्या ना काहीतरी वियर्ड बोलत होत्या. 30 इयर्स आधी जहागीरदारांचं काहीतरी सत्य आहे, जे कळलं तर सगळ्या जहागीरदारांचा डोलाराच हलून जाईल. मला काही समजलं नाही हो, तेव्हापासून ना मी कन्फ्युज्डच आहे. पण तुम्हाला तर माहित असेल ना की भैरवी मॅम नक्की कशाबद्दल बोलत होत्या. मम्मी अहो सांगा ना. मला ना काही कळलंच नाही ते एक्झॅक्टली काय बोलत होत्या. खूपच कन्फ्युजन झालं माझं. ते 30 इयर्स आधी वगैरे मला कसं कळणार आहे. तुम्हाला माहित असेल ना, हो ना मम्मी? नाही नाही, मला नाही माहित. एवढं तंतरायला काय झालं हिला? म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा मॅटर असणार. यार हिच्याकडून आता काढून घ्यावंच लागेल. नक्की नाही माहित ना मम्मी? मग मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? नाही मम्मी. मग कशाला इतके प्रश्न विचारतेस? नको त्या चौकशा. हो मम्मी, तुम्ही खोटं बोलताय असं कुठे म्हणाले मी? मला फक्त वाटलं की कदाचित तुम्हाला आठवत नसेल ना, म्हणून मी परत परत विचारत होते. आणि आता या फॅमिलीचा मी पण पार्ट आहे ना, सो काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्या मलाही माहीत असायला हव्यात. पण ठीक आहे, तुम्हाला मला नाही सांगायचं तर मला अजूनही असंच वाटेल की तुम्ही मला परकत समजता. नाही अगं, भैरवीताई बोलायचं म्हणून बोलल्या असतील. असं सत्य वगैरे काही नाहीये, कळलं ना? नाही आई भैरवीताईंच्या बाबतीत बोलत असशील तर त्यांच्या बाबतीत गेल्या काही दिवस जे काही सुरू आहे त्यानंतर त्यांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं, किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि एक सांगते तुला, तू अजून या घरात नवीन आहेस. उगाच नको त्या गोष्टी